काय चाललं? काय केली भाजी? जेवायची ना. तू जेवला नाही शाळेत जेवलो की आल्यापासून? जेवलो की. भाजी मग तुम्हाला तुला ओळखू नाही आली काय केली ते? डुबळी मिरची. ढोबळी आज शिमला मिरचीचा बेत आहे. ढोबळी मिरची, शिमला मिरची, डबल नाव आहे या. आणि ते मोकळी केली. रशीची भाजी काय येते? वांग्याची खा. ते हाय मावशीचं वांग, आपल्याच वांग्याचं भरीत केलं या. परत ही शिमला मिरची, बाजरीची भाकरी. भरीत खायचंय का तुला? मला राहते थोडस दुपारनं खाय म्हणून. तो पितात ठेवलंय. दिसलंच नाही मला. आता हे केलं या. आता गेलंय का? आणि ते हे कर, थोडं हे करू लागते. काय? परत आम्हाला रानात जायचं. मी नुसतं वरचं खाना वरचं वड. आतलं खांदायचं म्हणल्यावर तुला खडकयचं. तू वरचं वर जा. आता नाही थोड्या वेळाने. आणि परत ना 3 वाजता रानात जायचं या. बर. काय झालं, एकाएकीत पप्पा घरी आले आणि पप्पा घरी आलं ती सगळ्यांची मजाच झाली. आणू गेली पळून, अण्णा गेला पळून आणि ज्ञानू पोर काय पण लॅपटॉप बघत तुमची गाडी आलेलीच माहित नाही. मी घरात आणू तर फार घरीच. इतकं अवघड का नाही, लय अवघड झालं. अण्णा तर कुठे, अण्णा तर घरातच नाही पार. काय त्यांना मी वाढू झालं म्हणते पप्पा आल्यात गरम झाले लॅपटॉप. ती कटवूनच आहे ना ती, म्हणून मला हसायला. तुम्ही दिसल्या पोर गाडीत चिंगाटच घरातल्या बाहेर. त्याला विचारायची किती वेळ झाला का मला अशी म्हणते का पोरं पाहतात का? पोरांची मला गमत आली ना, कारण का मी माझा फोन दिला नाही आज. मी म्हटलं माझा फोन लागायचा, मला रानात जायचंय, चार्जिंग होऊन द्या. ते ग ते कुठे लॅपटॉप बघत होती, त्यांना गाडीचा आवाजच आला नाही. आणि मी घरात मी म्हटलं पप्पा हाका मारतात म्हणून मग पळाला. अण्णा तर कुठं गेला काय म्हणून यानं पसारा आवरते. लॅपटॉप लगेच तिने आत घालून ठेवलं. हो इतकंच गरम झाले. अहो मी शाळेत नाल्यापासून सांगते त्यांना, पण ती माझं कुठे ऐकणारच. मी तुझा फोन पप्पा पिक्चर मी बघतो का तिला म्हणलं जाऊ माया दया आली म्हणलं पप्पा ऐका की मी पिक्चर बघतो. तुम्हाला माहिती मी पिक्चर बघत. घर हे सारून काढले, दुपारून कोथमीर काढायला जायचंय म्हणून सगळं ही स्वच्छ केलं. कारण का सारवायलाच व्हाय नाही आणि त्या दळणं चालल्या ती. असू दे काढ, ती दगड ही केलेली आहे ती. त्याला नको म्हणलं तरी आता इतक्या उन्हात वाटा धरतात का, तर रानात जायचंय मग. आणि मला लावल्या दळणं करा. हो का, इथं बाजरीचं दाण करून ठेवले का, तर इथं बाजरी वाळा घातलेली. आता ती आत ठेवायचंय. ही हातात घेऊन चालली का, तर तिकडं गव्हाचं दाण वाळू घातले. आता तिथं काय करणार नाही मी. हो का, इकडे थोडं सावलीला घेणार आहे. इथं हे आहे इथं असं, आणि इथं सावलीला सोडा अलीकडे ओढून इथं ओप आणते. असलं ऊन लागतंय. हो का, कसं दिसतंय बरं बघा की उन्हाने. हो चक इतकं डोळ्यात पारा अंगावर काटाच फुटतोय उन्हात निघल्यावर. पण काय करा, त्या रेषेच्या बाहेर नाही दाद्या, दगडात टाकात पलीकडे टाकायची बाजूला. रेषेच्या बाहेर नको हे करू. त्याला म्हणलं थोडं व्हायचं उकर, 2 दिवसात थोडा थोडा काढून टाकू. नेमकी दुपारनं कोथमीर काढायची. दुपारनं इतक्या उन्हाचं काय हो सोपं आहे का, नाही काम करू वाटत. काय करता, चला हो का इथं गहू आहेत आता ओप आणते. 4 दिवस झालं गहू करून आणलेला. गहू सुद्धा वाळू घालायला ताईने झाकून ठेवलाय असा, कुत्री उड्या हाणतात म्हणून. मग सावलीला ते पण पिशव्या तुटायचं भ्या वाटतं. इथं मग सावलीच राहते सारखी. वारं सुटल्या वेळेस थोडं गहू पाणती. नव्या गव्हाच्या दळण करणार आहे. नवं गहू वाळू घातल्यात. आता होळी आली, मग पोळ्या ही करायला लागत्या ना, म्हणून म्हणलं बघूया ह्या गव्हाच्या कशा पोळ्या होत्यात. आता शर्ट घाल बाळा, असं चाल. ती म्हणली मम्मी तू कर दळणं, आम्ही काढतो. म्हणलं चालतंय. वरचं खांदात वर काय करता. आता मस्त लावलंय पण एक जण लावलाय, पण आता ती म्हणलं अजून उद्या नाही मला सवड, काय करायचं रविवारी येतो म्हणलं. मग आपलं काय होईल तेवढं थोडंफार काढावं. मग ती
काढते आणि परत नाही असं चाललंय. तर असं आम्ही रानात चाललोय. कसं बसलोय दोघी रानात पोचलोय पण ऊनच काय लय लागतंय. पण कोथमीर काढल्याशिवाय मार्ग नाही. आत्याचे चाललंय छत्री ठोकायचं. छत्री ठोकत ठोकत मुयती काढायची त्याच्या खाली बसून. असं आहे ना त्या हो आता ह्याच्या खाली तरी किती वाळू पुरवायची पण कोथमिरीला तेवढंच कोथमिरीला. आणि बापू आम्हाला सोडलं की लगेच गायब गेलं लगेच. रानात त्याला देत करमते रानात. आणि हे हाय की आम्हाला राखण. ये सावलीला बसली कशाला उन्हात हिंडतो या. चबाचा बाबळी खाली तो सारा गावाचा ही पाहुणा. ओ ठोकली बाया एकदाची छत्री. घरी लावले पोरांना काम. आम्ही आलो इकडं. आम्हाला घरी थांबून काय जमाना. तर काढतो कोथमीर काय होईल तेवढी. आत्ताशी 150 पेंडी काढून झाली. 100 पेंडी काढायची. झाकून ठेव. छत्री तर पारच कडली. छत्रीच्या सावलीला ठेवले. असं ही आता मोकळायच ठेवली. काढतोय अजून. किती वाजलेत 5 वाजून गेले तरी ऊन इतकंय. तिकडे त्या आत्याचं मामाचं चाललंय ऊस सांडायचं. काल पण आलत्या ना आज पण आल्यात दिसतात. आणि आमचं बापून ते बसल्यात तिकडे बाबळी खाली. काढायचं तर लांबच राहिलं. कोथमीर पण लावाय नाही ना आता. थोडीशी कुठं फुलं आल्या ती ना. चला की महाग आता हे निवाडलंय की काल. जाऊ का मागच्या आपण. चला शिकडून यावं लागतंय. तोंड नाही तर पार तोंडाचं सगळं वाटोळच होतं या. तोंडाला लागतंय सगळं ऊन. काय करायचं म्हणून असं तिरक जाळून काढतोय. कुठंतरी आले फुली एक असं कोथमिरीला ती काढून टाकतोय. कुठंतरी एखादं आलेलं आता थोडीच राहिली. त्याच्यावर तिकडं भाजी आली काढायला. 6 वाजले. सूर्य गेला मावळायला. आम्ही चाललो घरी. बापू मला सोडून येतात. पिशव्या पण भरल्यात आता अशा गच. आज लय नाही काढली. 250 पेंडी काढली फक्त. उद्या आणि राहिलेली उद्या काय आणि परवा काय. आता संपूर्ण जाते 2 दिवसात. उद्या आणि परवा चाललो घरी आता. का सूर्य पार लांब गेलाय असा दिसतोय. घरी जाऊन घरचं काम आहे. गुरांना वजीन हिन काढायच्या ती. दारात पाया खांदून ठेवलाय पोरांनी. त्याची माती काढली का नाही काय माहित नाही. काढा म्हणलं होतं त्यांना पोरांना. आत्या परत नेहला याच्यात आत्यांना माघारी. मी जाते आधी आता पुढं. काय शापू करायची का मस्त शेपूची भाजी रानात? काय शापू लावली काय? लावली की बाबा लय बारीक आहे अजून. मग फक्त मेथी कोथमीरच का दिसत होती मग? अरे मेथी नाही शापू बाळा ती. मोठी बघून आणली पण ती लय बारीक आहे. मोठी बघून आणली तरी ते निवडायला ताप झालं निवडतो या. गडबडीत तर काय खरं नाही. उशीर झाला एक तर रानात. मम्मी पोळ्याव ऐक की आपल्या पोळ्याव कसं होतं तिथं त्याचा पाणी होतं थोडस फुकतं तसं खित झालंय अख्खा हितनं. फोड आल्यात तुला ते टिकावाने सांगलेलं. अवघडच आहे तुमचं. त्याला फोड आल्यात. फोड वरच आलेत हाताला. आता काय करू दोन्ही हाताला आल्यात. त्यांची टिकाव धरून धरून सवय त्याला काय सवय नाही ते तुम्ही करीत कसली त्याच्यामुळं बरोबर अंगठ्याच्या हडका असतं का त्या जागा 3 आले तर इकडे अंगठ्याच्या इकडे एक आलाय. फोड आले. आता काय करायचं दाद्या पाया तर काढावं लागल. त्यांना बोलावलंय मग आबांना पण आता ते आबा आलं नाही तर उद्याच्या दिवस पण नाही त्याचं. म्हटलं काय वरची वर तिथं माती निघल म्हणून म्हटलं आता वरची काढायची. उद्या काय थोडीफार काढायची पलीकडची. असं यंदा आहे का सवड. आता 8 तर वाजले अजून धार काढायची. अजून भाजी व्हायची. भाकरी व्हायच्या. भांडी घासायच्या. ती कधी काढायचा 10 वाजता. त्या 12 वाजता काढता का पाया आणि उठाय सकाळी झोपता का काय मला आता जुळतच नाही. आता माझा हात दुखतोय त्याच्यामुळे काय झाले मला जुळतच नाही. करती काम ती बी रहित व्हायचं माझं का नाही अण्णा. आपलं काढायचं हळूहळू यांना परत लावायचं त्या आबांना खांदायला.
किती निघायचा पाया एवढी उडसा पण त्याला सुद्धा नाही टायमिंग आलंय सगळं नेटात नेट भाजी कोथिंबीर काढल्याशिवाय तर सुख नाही रानात तर गेल्याशिवाय मार्ग नाही सगळं काम बाहेरचं गुरांचं गुरांना खाया काढायची गुरांचं आयतं खाया सगळं संपले आता काढल्याशिवाय मार्ग नाही तिथलं येऊन 2 वाजे काढले ती काय करायचं आता म्हणलं एवढी भाजी नीट करावं 10 काढून आणावं तेवढी भाजी होती बघा आमची मस्तपैकी ताजी ताजी भाजी आणली आहे नीट करायला 2 तास गेलं आतापर्यंत बाकी झाले असते किती व्हायची ती बी भाजी नका काय माहिती का ही सगळीच करावं लागते का मग आता काय हो आमचं बापू तर झोपलं दाऱ्यावर जायचंय की त्यांना कुठलं दाऱ्यावर कुठलं जायचं म्हणलं दाऱ्यावर जायचंय 8 वाजता हा नाही जायचं मग काय म्हणलं मला दाऱ्यावर जायचंय अरे जमतेत बापू पण त्यांना सकाळ मार्केटला जायचंय मला फॅन लावायला लावला आणि हे सगळं करायला लावलं ते आणि काय म्हणलं मला दाऱ्यावर जायचंय फोन चार्जिंग लावून ते अरे मार्केटला ह्याला जावं लागतं बाळा त्यांना कसं कळत नाही तुला पैंजणाला काय झालंय बरं नीट बांधा की आत्या पैंजणाला आमच्या आत्याचं पडलंय पैंजण पडतंय सारखी त्याला पॅक बसवा की आता लसूण आणते मिरची आणते आणि चूल पेटवा नाही ती चूल पेटली म्हणजे काय करते म्हणजे ही सगळं साहित्य जाग्यावर पाहिजेत ना मग ते चुलच पेटवून काय करते असं चाललंय भेंडीचं बघा. तर फार वाटवत झालं केवढी भेंडी आणली होती मस्त पैकी सकाळ केलीच नाही चूक काय रे देवा काय करतो चिरायला टायमिंग नाही चिराय काय करत म्हणतात बनतच कामात सकाळी असलेलं तर स्वयंपाकात उरकाला कवळची कोण. आमच्या कोण आलं काका आता जळणं न्यावं लागते गोदाम दळण टाकता का मामीचं दळ अण्णा दोघाचा काय नाही बाजरीचं तरी नाही दे मग तो तिथे गोटू बरं बाय सगळ्यांना